मित्रांनो बघू शकता फ्रेंच फ्राईज मागवलेले खाण्यासाठी बघू शकता। तर मित्रांनो बघू शकता नाईटला बागा बीचचा लुक अशा पद्धतीने दिसतो। मित्रांनो बघू शकता लाटा किती आहेत आणि इकडे बघू शकता या साईडला पब्लिक वगैरे किती मित्रांनो बघू शकता या साईड ते तिकडे टी शर्ट बघू शकता मित्रांनो। तरी किती पब्लिक आहे मित्रांनो, तरी पावसाचं वातावरण असल्यामुळे एवढी पब्लिक नाही आहे पण तरी बऱ्यापैकी। तर मित्रांनो सध्या आम्ही चेअरवर बसलेलो रेस्ट करण्यासाठी बघू शकता मित्र। तर मित्रांनो बघू शकता माझे मित्र फुल एन्जॉय करत आहे, गोव्याचा ट्रिपचा पैसा वसूल करत आहे बघू शकताय पाण्यामध्ये पडून। आणि तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय युट्यूब चॅनल क्रिशेप्टीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि गोव्यामधला अतिशय फेमस बीच कलंगूट या बीच वरती आहे मित्रांनो। आणि हा बघू शकता अशा पद्धतीचं बीच आहे मित्रांनो। आणि या ब्लॉग मध्ये बीच मध्ये पूर्ण तुम्हाला दाखवणार, तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। ते तिकडे टी शर्ट बघू शकता मित्रांनो, तरी किती पब्लिक आहे मित्रांनो, तरी पावसाचं वातावरण असल्यामुळे एवढी पब्लिक नाही आहे पण तरी बऱ्यापैकी आहे पब्लिक। सकाळपासून मी पाण्यामध्ये गेलो नव्हतो, बघू शकता माझे सगळे कपडे भिजलेले नाही। आता मी पाण्यात मित्रांनो बघू शकता बीच वरती आम्ही एन्जॉय करत आहोत। आणि माझा मित्र बघू शकताय टी शर्ट तिकडे ठेवलेली आहे, तर आम्ही टी शर्ट आणायला चाललो मित्रांनो। तर बघू शकताय तुम्हाला तर अशा पद्धतीची पब्लिक आहे मित्रांनो। सध्या पावसाचं म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळे पब्लिक काही एवढी नाही आहे बीचवर, पण तरी पण त्या मानानं पब्लिक भरपूर आहे मित्रांनो बघू शकताय। आणि अशा पद्धतीचा बीच आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघू शकताय आम्ही टी शर्ट आणण्यासाठी गेलतो, बघू शकता माझ्या मित्रांनी टी शर्ट वगैरे घातलेले आहे। आणि हे मित्राचं जर्किंग आहे बघू शकता मित्रांनो, जर्किंग वगैरे घेऊन त्यांच्याकडे चाललो आहे मी आता। तर जाऊया त्यांच्याकडे। मित्रांनो बघू शकता फ्रेंच फ्राईज मागवलेले खाण्यासाठी बघू शकताय। तर मित्रांनो सध्या आम्ही चेअरवर बसलेलो रेस्ट करण्यासाठी बघू शकता मित्र मोबाईलमध्ये एन्जॉय करतो अशा पद्धतीचं। एन्जॉय करा, जे झालं ते जाऊ द्या। आलोय आपण फिरायला आलो का? हा एन्जॉय करायला। जो बिखरूं मैं सहारा तू, समंदर में किनारा तू, जो बिखरूं तर मित्रांनो बघू शकता इथं सेफ्टी पर्पजसाठी एक कॅम्पस गाडी फिरते किनाऱ्याच्या कडकडनी। आणि जे पण कोणी आतमध्ये जाते त्यांना वॉर्न करतात आतमध्ये जाऊ नका, कारण की वातावरण खराब झालेले मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीच्या लाटा वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे आतमध्ये कोणालाच जाऊ देत नाही मित्रांनो। तर मित्रांनो बघू शकता माझे मित्र फुल एन्जॉय करत आहे, गोव्याचा ट्रिपचा पैसा वसूल करत आहे बघू शकताय पाण्यामध्ये पडून। आणि इकडं माझा सागर इथं मित्र बसलेला आहे खाली एकदम व्यवस्थित। इकडे बीचवर आंघोळी वगैरे केलेले आहेत आणि सगळे भिजलेले पाण्याने बघ, टी शर्ट सुकायला खांद्यावर ठेवलेली, सगळ्यांची आंघोळी वगैरे झालेली बघू शकता हे मित्र। आणि आता आम्ही रूमवर चाललोय बघू शकताय। तर मित्रांनो बीचवर जाऊन वगैरे आंघोळी वगैरे केला, एन्जॉय वगैरे केला आणि रूमवरती येऊन फ्रेश होऊन आंघोळ वगैरे केलेली आहे, नाश्ता वगैरे केलेला आहे। तर बसले बाल्कनीत, कोणी आंघोळ करते, कोणी मोबाईल चार्जिंग लावते। मित्रांनो बघू शकता आम्ही रूमवर आलेलो आणि दुपारी म्हणलं कुठं फिरायला जावं, तर
मरणाचा पाऊस चालू झाला आहे. बघू शकता इथं हॉटेलमधून रूमच्या बाहेरचा नजारा कसा आहे. पूर्ण पाऊस चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो बाहेर चाय पियाचा मूड झालता तर चाय पिण्यासाठी आलतो. तर एकाने लेमन टी ऑर्डर केली, 2 चहा ऑर्डर केली, 1 कॉफी ऑर्डर केली. भविष्य माझा मित्र याला लेमन टी प्यायची, माझा मित्र याला कॉफी प्यायची. तर मला टेस्ट बघून, चहाची टेस्ट बघून तुम्हाला सांगू मित्रांनो. नाईट आउटमध्ये गोव्यामध्ये फिरण्यासाठी भविष्यात आता रूमवर तयारी चालू आहे, कपडे वगैरे घालणं चालू आहेत. आणि अशा पद्धतीचे मित्रांनो ड्रेस कोड वेअर केलेलं आहे. आणि आता मीच थोड्या वेळात ही शर्ट घालणार आहे आणि आपण नाईटला गोवा एक्सप्लोर करणार आहोत. तर मित्रांनो सध्या आपण गोव्यामध्ये आणि कलंगूट या ठिकाणी मित्रांनो बघू शकता माझे मित्र सगळे रेडी झालेले. आम्ही गोव्यामधला कलंगूट नाईट आउट एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी. तर कुठं जाणार तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार. तर हा ब्लॉग कंटिन्यू. तर बघू शकता मित्रांनो हे माझे मित्र, यांचं आजचा आउटफिट बघू शकता अशा पद्धतीचं आहे आणि एकदम खतरनाक लुक आहे. तर मित्रांनो पुण्यातला मित्र भेटलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीनं. तर मित्रांनो बघू शकता गोव्याचा नाईटचा लुक अशा पद्धतीने. मित्रांनो गोवा कशासाठी फेमस आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बघू शकता जागोजागी बार आणि ड्रिंक वाईन शॉप वगैरे आहेत मित्रांनो. वाईन शॉप याच्यासाठी फेमस आहे, ड्रिंकसाठी गोवा अतिशय फेमस आहे मित्रांनो. बघू शकता जागो 2-3 दुकानं सोडून ड्रिंकचे शॉप आहेत मित्रांनो. बघू शकता हॅलो मित्रांनो, हा एक टिटो स्ट्रीट आहे. आजूबाजूला पब वगैरे वाईन शॉप वगैरे इथं क्लबचा हे आहे. ते बीचच्या बाजूलाच आहे आणि बीचच्या बाजूलाच आहे. आणि आता आम्ही क्लबला लाईनला चाललो आहे. क्लब बघू काय क्लब कशी आहे, एन्जॉय करू. हे बघू शकता मित्रांनो, हा टिटोज क्लब आहे. गोव्यातला सगळ्यात फेमस क्लब म्हणतात टिटोज क्लब राहते. आणि टिटो हेनरी डिसॉन्जा आहे. याचा जन्म 1927 मध्ये मुंबासा या गावात झाला. मग एज्युकेशन त्याचं 1927 मध्ये टिटो हेनरी याचा जन्म झाला. हे गोव्यामधला प्रॉपरचा माणूस होता. मग ह्याने एज्युकेशनसाठी गोव्यातून स्थलांतर करून मुंबईला गेला. मुंबईमध्ये जाऊन एज्युकेशन त्याचा कंप्लीट केला. जे ग्रॅज्युएशन लेवल होतं ते मुंबईमध्ये कंप्लीट केला. मुंबईनंतरनं त्यांनी अब्रॉडमध्ये त्याची युनिव्हर्सिटी लेवलचं एज्युकेशन कंप्लीट केला. मग जेव्हा तो रिटर्न आला अब्रॉडवरून, तेव्हा रिटर्न आल्यानंतर ना त्याला आर्मीमध्ये जॉब भेटली. 1963 मध्ये त्याने जॉबवरून रिटायरमेंट घेऊन मिनिमम 63 ते 1963 ते 17पर्यंत ओव्हरऑल गोवा सगळं सर्क्युलेट केला, जे की कलंगूट बीच आणि बागा बीच आहे. मग 1971 मध्ये त्यांनी टुरिस्टचा जे रेस्टॉरंट आहेत, क्लब्स आहेत, पब्स आहेत सगळे ओपन केला. आणि जे अमेरिकाहून आलेत त्यांना सगळ्यांना गोवाबद्दल माहिती दिला. तो हे असा एकमेव माणूस आहे टिटो हेनरी, जे की टुरिस्टसाठी बेस्ट पर्सन म्हणून ठरला. बोला. हे बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा पूर्ण डिटेल वाचू शकता. तर मित्रांनो बघू शकता नाईटला बागा बीचचा लुक अशा पद्धतीने दिसतो मित्रांनो. बघू शकता लाटा किती आहेत आणि इकडे बघू शकता या साईडला पब्लिक वगैरे किती मित्रांनो बघू शकता या साईडला. आणि हे जेवढे पण दिसतात मित्रांनो लाईटिंग वगैरे लावलेले, हे बागा बीचवरचे नाईट पब आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीची लाईटिंग वगैरे. तर मित्रांनो आता सध्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आणि सगळ्यांना भूक लागलेली मित्रांना. बघू शकता मित्रांना पावभाजी ऑर्डर केलेली आहे. बाकी सगळ्यांनी आपापल्या जे आवडते ते ऑर्डर केलेले. आता थोड्या वेळात आपले जे ऑर्डर केलेले ते येणार आहे थोडं. तर मित्रांनो मी बघू शकता मी आणि अर्जुननी चिकन थाळी ऑर्डर केलेली आहे. बघू शकता चिकन थाळीमध्ये असे 2 रोट्या, 1 भाजी आणि चिकन आणि रायता आणि इकडे दाल तडका आहे मित्रांनो आणि राईस आहे. तर मित्रांनो रेस्टॉरंटमध्ये आलो होतो आणि जेवण वगैरे झालेले सगळ्यांना तू सोबत बघू शकता अशा पद्धतीनं. मित्रांनो
मित्रांनो बघू शकता आम्ही नाईट आउटमध्ये एन्जॉय केला. आता वाजलेले 2 रात्रीचे आम्ही पबमध्ये सगळेजण आणि फुल एन्जॉय केलेलं आहे. तर मित्रांनो बघू आम्ही आजचा गोव्याच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आम्ही टिटोज लाईनला गेलो मित्रांनो. टिटोज लाईनला कर्म पब होतं मित्रांनो, अतिशय फेमस आणि शानदार पब होतं. तर आता रात्रीचे 2 वाजलेले फुल एन्जॉय केलं. हे माझे मित्र बघू शकताय. कोकमध्ये दमून आल्याच्या नंतर बिर्याणी ऑर्डर केली बघू शकता. जेवण रूमवर जातो. तर मित्रांनो तुम्हाला गोव्याचा ब्लॉग कसा वाटला? गोव्यामध्ये आम्हाला 2 दिवस झाले. अजून एक 2 ब्लॉग येणार आहे. तर गोवा ट्रिपचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.